कर्माच्या न्यायालयात माफीचा जामीन नसतो. कर्माच्या न्यायालयात माफीचा जामीन नसतो. त्यामुळे आपले कर्म नेहमी स्वच्छ ठेवा, जेणेकरून आपलं आयुष्य सुंदर होईल. बरोबर की नाही? कारण आपण जर आपले कर्म जर स्वच्छ ठेवले तर आयुष्य नक्कीच सुंदर व्हायला वेळ लागत नाही. आता ते म्हणजे कसं? तर बघा, आपण कर्म करतेवेळी काय करतो आपण हे जर आपल्याला ओळखता आलं, समजून जर घेता आलं, तर नक्कीच म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घडामोडी घडतील, वाईट घडामोडी नाही. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही आपण कर्म करतो तर हे नक्कीच चांगलेच करतो ना, याचा पहिले विचार करायचा आहे की नाही, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख ओढणार नाही, येणार नाही, आहे की नाही. तर थॉट कसा वाटला तर नक्की सांगाल. बघा, दुसरा थॉट म्हणजे असा की चांगले लोक आणि चांगले विचार जर तुमच्या सोबत जर असतील ना, तर नक्कीच या जगामध्ये कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही, आहे की नाही. कारण कसं, चांगले विचार येणं म्हणजे घरातून आपल्या जवळच्या व्यक्तीपासून आपल्याला चांगले विचार जर आपल्यावर होत असतील आपल्या जीवनावर, तर नक्कीच ऑटोमॅटिक आपल्यासोबतसुद्धा किंवा आपण विचार करू तर ते सुद्धा कशी राहील, चांगलेच राहील, आहे की नाही. आणि आपल्या जवळचे जर समजा निगेटिव्ह व्यक्ती जर असेल, आहे ना, वाईट विचार आपल्यासोबत जर शेअर करत जर असेल, तर त्याचा परिणामसुद्धा काय होईल, वाईटच होईल, आहे की नाही. तर त्याच्यानंतर मित्रमंडळीसुद्धा तशीच, बरोबर. म्हणून मित्रमंडळीसुद्धा अशीच निवडा किंवा अशीच ठेवा की जेणेकरून चांगले विचार आपल्यासोबत शेअर करतील, वाईट विचार नाही, आहे की नाही. जेणेकरून आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर त्यांचा कुठलाही परिणाम, वाईट परिणाम होऊ नये, बरोबर. म्हणून जीवनामध्ये चांगले विचार आणि चांगले मित्र जर आपल्यासोबत असतील तर कोणीही आपला पराभव करू शकणार नाही आणि करण्याची हिंमतही करणार नाही. लक्षात आलं? आवडलं तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगाल. संत तुकाराम महाराज काय बोलले बघा, कोणती अशक्य गोष्ट जर सतत आपण प्रयत्न करत जर असू तर त्या प्रयत्नाने ती गोष्ट शक्य करता येतं, मिळवता येतं, बरोबर की नाही. म्हणजे जसं बघा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर समजा आपल्याचं पाठांतर होत नसेल, आपल्या लक्षात राहत नाही, तर ते काय करतो आपण, खूपदा रिपीट करतो, खूपदा वाचून काढतो, खूपदा रिपीट करतो, एक एक शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा कुठं शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या लक्षात राहतं किंवा पाठांतर होतं आहे. तर तसंच म्हणजे कुठलंही काम, ना, जे मोठं काम आहे, अवघड काम आहे, मोठं संकट आहे, त्या संकटाचा सामना जोपर्यंत करत नाही आपण किंवा सतत त्या कामाचं सोल्युशन आपण काढत नाही, आहे की नाही, तोपर्यंत ते काम आपल्यासाठी सोपी होत नाही, सहज ते आपल्याला येणार नाही. तर असं कोणतंही काम नाही आहे जगामध्ये किंवा असा कुठलाही प्रश्न नाही आहे का त्याचं सोल्युशन आपल्याला मिळणार नाही, सापडणार नाही, आहे की नाही. तर सांगायचं असंच आहे थोडक्यामध्ये की अशक्य काम आपल्याला शक्य करता येते. ते केव्हा करता येते, जेव्हा आपण सतत त्याचा पाठलाग करू, सतत त्याचा आपण प्रयत्न करू मिळवण्यासाठी, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी नाही. ठीक आहे. थँक्यू.